नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 25 आहे। आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक संघटना म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे सामाजिक व धार्मिक संघटना। याच्यावरती तुम्हाला तलाठी भरतीमध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न विचारले जातात या प्रकरणावरती। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणावरील 2019च्या तलाठी भरतीमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या तलाठी भरतीमध्ये जेवढे प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न काय आपण जसेच्या तसे यामध्ये कव्हर केलेले आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय विचारला होता पहा। या ठिकाणी थोडासा एमपीएससी टाइपचा प्रश्न होता पहा। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 4 ऑप्शन, पुन्हा खाली 4 पर्याय होते। ओके, मी थोडं झूम करतो, एक एक वाचतो आणि पुन्हा आपण खाली पर्यायाकडे येऊ। ओके, या ठिकाणी पहा, प्रश्न पहिला आहे काय सांगितलं होतं पहा, सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं। ओके, कशाविषयी? सत्यशोधक समाजाविषयी। ओके, मग पहिलं विधान काय दिलं होतं पहा। या ठिकाणी डॉक्टर विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते। काय हे विधान मित्रांनो बरोबर आहे? सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या वेळी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विश्राम रामजी घोले होते। दुसरं विधान काय दिले पाहूया आपण, अधिवेशनाची सुरुवात 1911 पासून झाली। हे विधान सुद्धा बरोबर आहे मित्रांनो। सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाची सुरुवात कधीपासून झाली होती? 1911 पासून झाली होती। त्याच्यानंतर तिसरं विधान काय दिले पहा, क पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यारू हे होते। हे विधान सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे। सत्यशोधक समाजाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे की कधी झालं होतं? 1911 ला झालं होतं। त्याचे अध्यक्ष कोण होते? रामय्या व्यंकय्या अय्यारू होते। ओके, चौथं विधान काय दिले पहा, पुण्यातील थिएटर मध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला। हे विधान सुद्धा मित्रांनो बरोबर आहे, कारण सत्यशोधक समाजाच्या वतीने महात्मा फुले यांनी पुण्यामधील थिएटरमध्ये काय केलं होतं? स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला होता। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? अ, ब, क आणि ड चारही पर्याय बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे। मग पर्याय क्रमांक 4 पहा आपल्याला दिलेला आहे अ, ब, क आणि ड। ओके, लक्षात येत आहे, थोडासा एमपीएससी टाइपचा प्रश्न आहे परंतु आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारला होता। ओके, मग या ठिकाणी पहा, तुम्हाला सत्यशोधक समाजाविषयी अजून काय लक्षात ठेवायचं आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 24 आहे नाही तर 29 म्हणतात, 24 सप्टेंबर 1873 ला झाली होती। स्थापना कुणी केली होती? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती। कोठे केली होती? तर ती पुणे या ठिकाणी केली होती। याच्यावरती अजून सुद्धा आपल्याला पुढे 2-3 प्रश्न आहेत सत्यशोधक समाजावरती। ओके, कारण तुम्हाला सांगतो मी हे प्रकरण एवढं महत्त्वाचं आहे की याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातात। ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, ज्ञानप्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? कोणती संघटना? ज्ञानप्रसारक सभा ही संघटना। ऑप्शन काय दिलेत पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ यापैकी डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी काय केली होती? ज्ञानप्रसारक सभा ही संघटना विकसित केली होती। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं। ओके, वन लाइनर प्रश्न या संघटनेवरती या ठिकाणी आपल्याला विचारला जातो। ओके, पुढचा प्रश्न आहे पहा 3 नंबरचा, स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवले? काय विचारलंय? समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवले असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग ते मासिक चालवलं होतं पहा रघुनाथ धोंडो कर्वे। आता हे रघुनाथ धोंडो कर्वे कोण होते? तर धोंडो केशव कर्वे जे आहेत ज्यांना आपण महर्षी कर्वे म्हणतो, हे यांचा काय होते? मुलगा होते। ओके, म्हणजे धोंडो केशव कर्वे यांचे मुलगा होते। रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कोणतं मासिक चालवलं होतं? तर समाज स्वास्थ्य हे मासिक चालवलं होतं। आणि कशासाठी चालवलं होतं पहा? स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन। खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे या विषयावरती सध्या सुद्धा लोक बोलण्यामध्ये न्यूनगंड बाळगतात। या विषयावरती त्यांनी त्यावेळेस काय केलं होतं? मासिक चालू केलं होतं। त्या मासिकाचं नाव काय होतं? समाज स्वास्थ्य होतं। खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तलाठी भरतीला तर प्रश्न आलेलाच आहे, परंतु हल्ली एमपीएससीने सुद्धा पहा 2019ची जी राज्यसेवा आहे त्या राज्यसेवेला सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला होता पहा, म्हणजे एवढं महत्त्वपूर्ण आहे। ओके, प्रश्न पाहण्या अगोदर पुढचा आपली मित्रांनो तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आहे। याच्यामध्ये आपण तुम्हाला टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील एकमेव आपली टेस्ट सिरीज आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपली टेस्ट सिरीज किती महत्त्वपूर्ण आहे।
याच्यामध्ये आपण तुम्हाला काय करतो, एकूण 10 टेस्ट देतो आणि ह्या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला देतो. मग ह्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न जर तुम्ही एवढे जर केले ना, कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत आणि हे आपले 1000 प्रश्न, म्हणजे एवढे प्रश्न जरी तुम्ही केले तरी तुम्हाला तलाठी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ओके, आता ही टेस्ट सिरीज आपले वैशिष्ट्य काय, तरी संपूर्णपणे तलाठी भरतीचा पूर्ण सिलेबस, संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीजची सुद्धा आन्सर की दिली जाईल आणि या प्रश्नपत्रिकांची सुद्धा आन्सर की तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. ओके, टेस्ट सिरीजची आपल्या किंमत किती आहे मित्रांनो, फक्त 150 रुपये किंमत आहे. परंतु अजून सुद्धा आपली ऑफर विद्यार्थ्याच्या मागणीस्तव चालू आहे. तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज पडेल. ओके, मग तुम्हाला हे 99 रुपये कुठं पे करायचे पहा, गुगल पे असेल, फोनपे असेल, ॲमेझॉन पे असेल, पेटीएम असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचे, 99 रुपये पे करायचे आणि तुम्ही 99 रुपये पाठवल्याचा स्क्रीनशॉट काय करायचा, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती 9689141630 याच नंबरवरती तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सॲपला शेअर करायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय, परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली. आपल्याला एवढंच विचारलंय की प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती. मग ही कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. आता प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कधी झाली होती, 1867 साली झाली होती. खूप महत्वाचं आहे, साल पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा इथं काय सांगितलंय पहा, परमहंस सभा लयाला गेल्यानंतर. मग तुम्हाला या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना कधी झाली हे सुद्धा माहिती पाहिजे. कधी झाली होती, 1849 साली परमहंस सभेची स्थापना केली होती. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला अजून सांगतो मी, प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे ना, ही प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली याच्यावरती काय पहा, बऱ्याच मुलांचं काय होतं, कन्फ्युजन होतं की आत्माराम पांडुरंग तरखडकर आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर आहे. तर मित्रांनो, या दोघांनी मिळून काय केली होती, या संघटनेची स्थापना केली होती. ओके, म्हणजे हे दोन्ही उत्तर काय असणार आहेत आपल्या या ठिकाणी, बरोबर असणार आहेत. पण अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. ओके, लक्षात ठेवायचे. परमहंस सभेची स्थापना कधी झाली होती, 1849 साली झाली होती. ओके, पुढचा प्रश्न पाहू पहा. काय विचारलं आपल्या या ठिकाणी, प्रसिद्ध विचारवंत आणि तत्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील डॅश डॅशची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली. म्हणजे या ठिकाणी असं विचारलं आपल्याला की लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या लेखाच्या म्हणण्यानुसार की त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्या चळवळीची तुलना युरोपामधील धर्मसुधारणा चळवळीशी केली होती, तर ती चळवळ होती मित्रांनो ब्राह्मणेतर चळवळ. आता ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व कोणी केलं तुम्हाला माहिती आहे, केशवराव जेदे असतील, भास्करराव जाधव असतील, छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने ही चळवळ काय झाली होती, चालू झाली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. 1890 मध्ये डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. आता या ठिकाणी लक्षात घ्या, काय विचारलं आपल्याला, 1890 मध्ये विचारलंय बरं का, पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस कोण झाले असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हे कोण झाले होते 1890 मध्ये, गोपाळ कृष्ण गोखले झाली होती. आता सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. 2 एप्रिल 1870 ला झाली होती. स्थापनेच्या वेळी सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण होते किंवा कोणाच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेची स्थापना झाली हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे कोण होते, औंध संस्थानचे काय होते, राजे होते. यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली होती, सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. कुठे झाली होती, पुणे या ठिकाणी झाली होती. कधी, 2 एप्रिल 1870 ला. त्याचबरोबर सार्वजनिक याच्यामध्ये कोणाचं योगदान जास्त होतं सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये, तर ग.वा. जोशी यांचं योगदान काय होतं, सर्वात जास्त होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबरचा. प्रश्न घेण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचं, कमेंटमध्ये नक्की सांगायचा. कारण आपण परीक्षेसाठी काय करतो, अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्नसंच घेत आहोत. ओके, एवढे प्रश्न, एवढे दर्जेदार प्रश्न तुम्हाला यूट्यूबला पहा, यूट्यूबवरती कमीत कमी 1000 चॅनल आहेत
कमीत कमी 1000 चॅनलवाले काय करत आहेत, तलाठी भरतीसाठी प्रश्नसंच टाकत आहेत. तुम्ही एकदा त्यांचे प्रश्नसंच पहा, आपला प्रश्नसंच पहा, तुम्हाला याच्यामधला फरक आणि प्रश्नामधला दर्जा काय होईल लगेच तुम्हाला दिसून येईल. ओके, या ठिकाणी पहा प्रश्न 8 नंबरचा आहे आपला. काय सांगितलं आपल्याला, भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. काय, सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ही कोणी केली होती, म गो रानडे यांनी केली होती. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव काय होतं, महादेव गोविंद रानडे यांनी केली होती काय, सामाजिक परिषदेची स्थापना. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. काय विचारले पहा, तुम्हाला काय सांगितलं होतं मी, सत्यशोधक समाजावरती 4 ते 5 प्रश्न 2019च्या तलाठी भरतीमध्ये विचारले होते. ओके, 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली. काय विचारलंय, कोणाच्या विनंतीवरून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कुणाच्या याच्यावरून केली होती, कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून केली होती. कृष्णराव भालेकर जर नाव तुमच्या डोक्यात आलं तर तुमच्या समोर लगेच काय आलं पाहिजे, दिनबंधू वृत्तपत्र तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, कारण याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. हे वृत्तपत्र यांनी कधी चालू केलं होतं, 1877 चालू केलं होतं. ओके, लक्षात येतंय. आणि हे काय होतं, सत्यशोधक समाजाचं काय होतं, हे वृत्तपत्र दिनबंधू वृत्तपत्र हे काय होतं, मुखपत्र होतं. ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची स्थापना कुठं झाली होती, पुण्यामध्ये झाली होती. कधी झाली होती, 1873 झाली होती. आपण पहिल्याच प्रश्नात पाहिलेलं आहे. परंतु मुंबईमध्ये शाखा कधी स्थापन झाली हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग लक्षात ठेवायचं, कधी, 1874 साली मुंबईमध्ये शाखा स्थापन झाली होती. ओके, पुढचा प्रश्न पहा आपला 10 नंबरचा आहे. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. काय विचारले आपल्याला, 1915च्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याचे अध्यक्ष होते महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, कधी भरली होती मुंबई या ठिकाणी सामाजिक परिषदेचं अधिवेशन, वार्षिक सभा 1915ला. कुठे भरली होती, 1915ची मुंबई या ठिकाणी भरली होती. लक्षात ठेवायचंय, याच्यावरतीच तुम्हाला फिरून फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पहा एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न, 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, बंगाल, मद्रास, मुंबई आणि पुणे. आता या ठिकाणी काय होतं मित्रांनो, या ठिकाणी पहा शिवाजी पंथ असल्यामुळे, नाव असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की स्थापना कुठं झाली असेल, महाराष्ट्रात झाली असेल. मग महाराष्ट्रातले तर ऑप्शन कुठे, मुंबई आहे आणि पुणे आहे. म्हणजे या दोघांपैकी एक उत्तर असेल असं आपल्याला वाटतं, परंतु हे दोन्ही उत्तर मित्रांनो चुकीचे आहेत. शिवाजी पंथाची स्थापना कुठे झाली होती, तर ती बंगालमध्ये झाली होती. कधी झाली होती, 1902ला झाली होती. त्याच्यामुळे असे प्रश्न काय असतात तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त लक्षात ठेवायचे असतात, कारण हे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असते. ओके, पुढचा प्रश्न पहा 13 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय, इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती. महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग ती पहिली राजकीय संघटना कोणती होती मित्रांनो, तर ती होती बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली होती, याच्यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. कधी झाली होती, 1852 झाली होती. कुणी केली होती, जगन्नाथ शंकर शेट यांनी केली होती. ओके, पुढचा प्रश्न पहा प्रार्थना समाजावरती पुन्हा प्रश्न. म्हणजे तुम्हाला सांगतो एक मिनिट पहा, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, त्याच्यानंतर सत्यशोधक चळवळ असेल, याच्या 2-4 चळवळी आहेत ना, याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारण्यात आले होते आणि विचारले जातात. ओके, मग या ठिकाणी पहा मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असं आपल्याला आता या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, गोपाळ हरी देशमुख, दादाभाई नौरोजी आणि डॉक्टर सीताराम देसाई. तर यापैकी कोणी केली होती, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. ओके, त्याचबरोबर यांचे बंधू कोण होते, दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि अजून एक बंधू होते पहा, पुस्तकामध्ये नाहीये परंतु मी तुम्हाला सांगतो, भास्कर पांडुरंग तरखडकर. म्हणजे आत्माराम, दादोबा आणि भास्कर या तिघांनी मिळून काय केली होती, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. कधी केली होती, 1867 मध्ये. कोठे केली होती, मुंबईमध्ये केली होती. मुंबईमध्ये कुठे हे पण विचारलं जाऊ शकतं, तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी प्रार्थना समाजाची पहिली बैठक झाली होती. कोणाच्या घरी, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
प्रश्न क्रमांक 15 आहे, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांना मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला होता. पाहता या ठिकाणी जॉन माल्कम यांनी जे मुंबईमध्ये सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी जी चळवळ चालवली होती किंवा जे कार्य चालवलं होतं याला कोणी पाठिंबा दिला असं आपल्याला विचारलेलं आहे. आता मुंबईमध्ये विचारले म्हटलं, मुंबईमध्ये कोण होते? नाना शंकर शेठ म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ होते. ओके, पुढचा प्रश्न पाहू 16 नंबरचा. काय विचारलंय पहा, पुन्हा सत्यशोधक समाज. पण आता सत्यशोधक समाज हा कुठला आहे? कोल्हापूर मधला आहे. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी डॅश डॅश यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले होते. कोणाला अध्यक्ष केलं होतं? भास्करराव जाधव यांना केलं होतं. कुठल्या सत्यशोधक समाजाची कुठली शाखा होती? तर कोल्हापूर या शाखेचं. कधी शाखा निर्माण करण्यात आली होती? 1911 ला. लक्षात ठेवा, एमपीएससीने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. कधी शाखा स्थापन झाली होती? कोल्हापूरला 1911 ला. कोणी केली होती? छत्रपती शाहू महाराजांनी. पहिले अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव होते. ओके, पुढचा प्रश्न पहा 17 नंबरचा. डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शारदा सदन मधील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या असं आपल्याला विचारलेलं आहे. मग त्या कोण होत्या? तर त्या होत्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. ओके, आणि शारदा सदनची स्थापना कोणी केली असा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जातो. तर ती स्थापना केली होती पंडिता रमाबाई यांनी. ओके, पुढचा प्रश्न आहे 18 नंबरचा. काय विचारलंय? बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. प्रश्न थोडे काही वेगळे वाटत असतील, याच्या अगोदर कदाचित पाहिलेले नाहीत असे सुद्धा वाटत असतील, परंतु हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रश्न जसेच्या तसे काय करायचे? तोंडपाठ करून ठेवायचं आहे. ओके, मग या ठिकाणी पहा कोणी केली लेखन केलं होतं? तर बैरामजी मलबरी यांनी केलं होतं. कशावरती? बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावरती. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 19 आहे. आता या ठिकाणी काही मुलांना प्रश्न पडला असेल की सर आपण रोज तर खूप स्पष्टीकरण पाहत असतो, परंतु मित्रांनो इतिहासाचे प्रश्न आहेत याच्यामध्ये काही जास्त स्पष्टीकरण देता येत नाही. ऑनलाईनर प्रश्न असतात, जसेच्या तसे प्रश्न काय होतात इतिहासाचे काय होतात? रिपीट होतात. ओके, इतिहासामध्ये काही बदल होणार आहे का? नाही होणार. त्याच्यामुळे हे प्रश्न काय होतात? जसेच्या तसे रिपीट होतात. ओके, पुढचा प्रश्न 19 नंबर. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? पहा, पुन्हा सत्यशोधक समाजावरती प्रश्न आला होता. मग तुम्हाला काय करायचं? हे सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य काय करायचं? तुम्हाला तोंडपाठ करून टाकायचंय. त्यांच्यावरती तुमची कोणतीही परीक्षा असो त्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. मग सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती? 24 सप्टेंबर 1873 ला केली होती. तुम्हाला फक्त साल नाही मित्रांनो, तर तारीख सुद्धा लक्षात ठेवायची. ओके, 24 सप्टेंबर. ओके, पुढचा प्रश्न आहे 20 नंबर. पहा, पुन्हा बॉम्बे असोसिएशन प्रश्न आला. तुम्हाला काय सांगितलं मी? ह्या ज्या 4-5 संघटना आहेत किंवा 4-5 धार्मिक चळवळी आहेत ना, याच्यावरती आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली होती. त्यांनाच आपण काय म्हणतो? नाना शंकर शेठ असं सुद्धा म्हटलं जातं. यांनाच मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि स्थापना कधी केली होती? 1852 ला केली होती. बॉम्बे असोसिएशन ही काय होती? महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे, महाराष्ट्रातलं पहिलं असेल, भारतातलं पहिलं असेल, देशातलं पहिलं असेल, याच्यावरती परीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे पाठ करून ठेवायचे. बॉम्बे असोसिएशन स्थापना 1852. कुठे? बॉम्बे म्हटलं मुंबईला झाली. ओके, संस्थापक कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ होते. पुढचा प्रश्न आहे 21 नंबर. विष्णुबाबा ब्रह्मचारी, विष्णू आहे, विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? प्रश्न असे असतील की तुम्ही वाचलेले सुद्धा नसतील, परंतु हे प्रश्न काय आहेत? खूप महत्त्वाचे आहेत. मग विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यामधील वाद कोणत्या पुस्तकामध्ये आहे? तर समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये त्यांच्यावरील वादामध्ये दिलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा. महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित झाल्या? आता काय विचारलंय? खाली आपल्याला संघटना दिल्यात आणि विचारलंय की यांच्यापैकी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या कोणत्या आहेत. मग कोणकोणत्या दिल्यात पहा. बॉम्बे असोसिएशन, तुम्हाला आता सांगितलं स्थापना मुंबईत झाली होती, म्हणजे ही पण आहे. डेक्कन प्रांतस्थ मंडळी, डेक्कन सभा ही पण आहे महाराष्ट्रातली. प्रार्थना समाज याच्यावरतीच आपण पाहिलं, मुंबईला झाला होता 1867 ला, ही झाली होती 1852 ला. ओके, आणि युगांतर, ही युगांतर समिती कुठे झाली होती मित्रांनो? तर ही झाली होती पश्चिम बंगालमध्ये. कुठं? पश्चिम बंगालमध्ये. मग उत्तर काय असणार आहे आपलं? अ, ब आणि क.
पर्याय क्रमांक आपल्याला किती अ ब क कुठे पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे पहा फक्त अ ब व क लक्षात येतंय फक्त ही जी युगांतर समिती आहे हिची स्थापना कुठे झाली होती मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये झाली होती ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 आहे पहा काय विचारलं या ठिकाणी दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी डॅश डॅश या संघाची स्थापना डॅश डॅश यांनी केली पाहूया या ठिकाणी अ ब क ड दिलंय आणि खाली पर्यायी उत्तर दिलेत पहा अ काय दिलंय सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले आता हे पहा स्थापना बरोबर आहे पण इथं आपल्याला शब्द आहे काय आहे? दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी विचारलेलं आहे त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन व्हायचं नाही तर लगेच म्हणतात अ बरोबर आहे भारत सेवक संघ याची स्थापना सुद्धा कोणी केली होती गोपाळकृष्ण गोखलेंनी केली होती दलित संघाची स्थापना कोणी केली होती विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच वीरा शिंदे यांनी केली होती सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नामा जोशी यांनी केली होती परंतु याच्यापैकी दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी फक्त कोणती संघटना स्थापन झाली होती तर ती झाली होती दलित संघ आणि ती कोणी केली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी फक्त क असणारे लक्षात येत आहे बाकीच्या जोड्या बरोबर आहेत संस्थापक आणि संघ आणि संस्थापक ठीक आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो संघटना आणि संस्थापक पण ठीक आहेत बरोबर आहेत परंतु दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या उद्देशाने फक्त काय झाली होती दलित संघाची स्थापना झाली होती आणि ती कोणी केली होती तर ती विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती ओके पुढचा प्रश्न पाहूया 24 नंबर आहे काय विचारलंय पहा पुन्हा बॉम्बे असोसिएशन प्रश्न आलाय पण यावेळेस काय विचारलं होतं पहिले चिटणीस कोण होते असं विचारलं होतं कशाचे बॉम्बे असोसिएशनचे मग कोण होते डॉक्टर भाऊदाजी लाड हे काय होते बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस होते बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली होती 1852 ला झाली होती पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही ओके पुढचा प्रश्न आहे पहा काय विचारलंय मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे डॅश डॅशचे पुढारी होते काय विचारलंय मराठवाड्यातील जे पाथरी गाव आहे या पाथरी गावचे जे देवीदास कांबळे हे जे गृहस्थ आहेत किंवा हे जे पुढारी आहेत हे कोणत्या समाजाचे पुढारी होते असं आपल्याला विचारलेलं आहे मग हे कोणत्या समाजाचे पुढारी होते तर मातंग समाजाचे पुढारी होते खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत असे प्रश्न काय होतात बऱ्याच वेळेस आपल्याला पुस्तकामध्ये सापडत नाहीत पुस्तकामध्ये भेटत नाहीत मग हे प्रश्न आपल्याला फक्त कुठे भेटतात तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये हे प्रश्न भेटतात त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं काय करायचं डिटेल्समध्ये अनालिसिस करायचं आहे त्याचा डिटेल्समध्ये काय करायचं त्याचा स्टडी करायचा आहे ओके पुढचा प्रश्न आहे आपला 26 नंबरचा काय विचारलंय पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन काय आहेत कॉम्रेड डांगे SM जोशी सेनापती बापट डॉक्टर BR आंबेडकर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे की स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना जी की 1936 ला केली होती ती कोणी केली हे काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला काय करा एक लाईक करून घ्या मित्रांनो ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र